सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी श्री दत्तात्रय उर्फ बाळासाहेब श्रीहरी अस्वले यांना संधी देऊन नाभिक समाजाला न्याय द्यावा अशी मागणी समस्त बहुजन समाजातून होत आहे। कारण सबका साथ सबका विकास असा नारा देत अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला बहुजन समाजातील सर्वच समाजानं साथ दिली। त्यात सांगली जिल्ह्यात नाभिक समाज कुठेही कमी पडला नाही असं असताना कुठल्याही ठिकाणी एखादा अपवाद वगळता नाभिक समाजाला पंचायत समिती, जिल्हा परिषद अथवा महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषद अशा ठिकाणी फारसे प्रतिनिधित्व नाही। त्यामुळे या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी बाळासाहेब अस्वले मामा यांच्यासारखा सदैव भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत असलेल्या नेतृत्वाला न्याय देऊन त्यांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आता केवळ सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातूनच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून याबाबत भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेब अस्वले मामा यांना नक्कीच सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली जाईल असं आश्वासन दिलं असलं तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी सांगली जिल्ह्यातील समस्त नाभिक समाजातून व्यक्त होत आहे। जर बाळासाहेब अस्वले मामा यांच्यासारख्या तळागाळात सर्वसामान्य जनतेत वावरणाऱ्या नेतृत्वाला स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली तर समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सुटू शकतील आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यांपर्यंत आपले काम घेऊन पोहोचेल अशी भावना व्यक्त होतीये। त्यामुळे बाळासाहेब अस्वले मामा यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी संधी देणं हे भारतीय जनता पक्षाचं आद्य कर्तव्य आहे। कारण या समाजाचा एकही नगरसेवक सध्या महापालिकेवर नाहीये। त्यामुळे या समाजाला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि या मागणीला न्याय मिळावा अशी अपेक्षा केवळ नाभिक समाजच नव्हे तर सर्व समाजाकडून करण्यात येत आहे।